राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज त्यांचं विमान अपघातामध्ये निधन झालं आणि दादांची ही एक्झिट सगळ्यांना चटका लावून देणारी आणि सगळ्यांच्याच मनाला एक वेगळ्या वेदना देणारी ठरली. विशेष म्हणजे दादा आणि सोलापूर हे एक वेगळं समीकरण होतं आणि त्या समीकरणाच्या मध्ये एक मैत्रीचा धागा देखील होता. ज्यावेळी दादा यायचे त्यावेळेस दिलीप माने यांच्याशी आणि त्यांची भेट घेतल्याशिवाय दादा हे सोलापूर सोडत नसे. आपल्यासोबत दिलीप माने आहेत, त्यांची पहिली प्रतिक्रिया घेतो. दादा गेल्याची वार्ता कळताच काय वाटलं? मी आमच्या सहकार्याच्या घरी चहा पाण्याला गेलो होतो बेलाटीला. तिथं मला एका माझ्या मित्राचा फोन आला मुंबईवरनं. म्हणून समजलं का दादांचं असं असं झालं. मला विश्वास बसला नाही. मी लगेच टी व्ही ऑन केलं तर इतकी मनाला धक्का लागणारी गोष्ट मला लागली ती की मी विचार पण करू शकत नाही. काय दादाचा नेहमी 15 दिवसातनं आठवड्यातनं एखादा फोन राहत होता. कुठल्या ना कुठल्या निमित्ताने मी करत होतो, कामाच्या निमित्ताने. आणि दादा एक असं मनुष्य होता, दिलीप माने कुठल्या पक्षात आहे, काय करतं ह्याच्याशी संबंध नाही. माझी मैत्री त्यांची 25 वर्षापासून माझी दादांची मैत्रीचं संबंध जरी असलं तर दादा माझ्यासाठी खूप मोठे नेते होते, खूप मोठे मार्गदर्शक होते. माझ्यासाठी खूप मोठा आधार आमच्या कुटुंबाला दादांचा होता. अशी एक व्यक्ती गेली की सर्वसामान्यासाठी काम करणारा, शेतकऱ्यासाठी काम करणारा, कामगारासाठी, गोरगरिबांसाठी आणि सगळ्यांसाठी दादांनी सातत्य मुख्यमंत्रीपद घेतले, अनेक खाती सांभाळली, सक्षमपणे नेतृत्व दादांनी केलं महाराष्ट्राचं. आणि दादा नेहमी कुठलीही गोष्ट असू दे, कुठलाही प्रसंग असू दे, लढवा स्वभावाचे होते, अतिशय सहजपणे घेत होते आणि झालेल्या गोष्टी विसरून दादा काम करत होते. दादा मला नेहमी म्हणत होते, दिलीपराव, अजित पवारच तुम्हाला आमदार करतील एवढं लिहून ठेवा म्हणत होते. पण आमदारकी हे महत्वाचं नाही, पण एवढा मोठा नेता माझ्यासाठी आता 4 लोकात स्पष्ट बोलत होते, अजित पवारच दिलीप मानेला आमदार करू शकते सांगा म्हणत होते, मित्रात म्हणत होते माझ्या. असं एक एवढं कणखर नेतृत्व, एक दिशा होती दादांना. महाराष्ट्र कसं झाला पाहिजे, कसं घडला पाहिजे, विचार होते. शाहू फुले आंबेडकरांचा वारसा होते आणि खूप मॅच्युअर्ड होते दादा. दादा हजर जबाबी होते. 16 तास, 18 तास दादा काम करत होते. एखादं काम सांगितलं तर कधी विसरत नव्हते. असा एक व्यक्ती, असा एक नेता आमच्यानं निघून गेला. महाराष्ट्रात तर खूप मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. तसं नेता होऊ शकत नाही. विलासराव देशमुख साहेब होते, पतंगराव कदम होते, आर आबा होते, प्रमोदजी महाजन होते, गोपीनाथ मुंडे साहेब होते. आता आकस्मित एवढं निधन झालं दादांचं. दादा खूप लहान होते, तसं 63-64 वर्षाचे होते. सकाळी मुंबईवरनं प्रचारासाठी त्यांनी बारामतीला निघाले. ज्यांनी स्वतः एअरपोर्ट त्यांनी स्वतः केलं, एअरपोर्ट डेव्हलप केलं आणि त्यांच्या स्वतःच्या एअरपोर्टवर स्वतःच्या गावात दादाचं असं दुर्घटना घडते, अतिशय वाईट वाटते. दादांना मी काय, मला शब्दच नाहीत, मी दादांबद्दल काय बोलावं काय नाही हे मला सुचत नाही. पण दादा गेले, आमच्या मनाला धक्का लागलेला आहे. आम्ही काय कधी सहन करू शकत नाही. अजूनही विश्वास बसत नाही दादांवर गेलेत का. सारखं आम्हाला वाटतं काय तर न्यूज येईल, काय तर न्यूज येईल. दादाची तब्येत बरी होते, पण ते आता सगळ्या गोष्टी एक मनाला समाधान मानण्यासारख्या आहेत. दादा, परमेश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देव, त्यांच्या कुटुंबाला धीर देव, त्यांच्या कुटुंबाला शक्ती देव. महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी उभा राहणार एवढं नक्की सांगतो. दादा जेव्हा जेव्हा तुमच्याकडे यायचे तेव्हा तेव्हा जेवण केल्याशिवाय ते जायचे नाही. अगदी जेवणाचा हट्ट तुमच्याकडे धरून असायचे की बाबा दादा आले म्हटलं की तुमचंही नियोजन असायचं. दादांच्या आवडीचं काय असायचं जेवणामध्ये? दादांना तसं काय कुठली गोष्ट असं काय खास नव्हतं. दादांना आमचं घर त्यांना माहित होतं की आम्ही एक शाकाहारी कुटुंब आहे, मी शाकाहारी आहे. दादा म्हणणार माझ्या आवडीचं बनवतो का तुमच्या आवडीचं बनवतो. दादा म्हणणार तुम्ही चांगल्या पद्धतीनं नॉनव्हेज करा. गेल्या वर्षी ह्याच वेळेला आमच्या शेतातमध्ये हुरडा खायला आले होते. त्या एक एक घटना आता माझ्या डोळ्यासमोर आलेल्या आहेत. मला म्हणले अर्धा तासात येऊन हुरडा खाऊन जातो, तुमच्याजवळ जरा गप्पा मारून जातो म्हणले. माझ्या शेतात आले, फार्म हाऊसवर बसले, 2-2.5 तास बसले.
त्यांना तिथं मन रमलं. सगळी माहिती घेतली, छोट्या छोट्या गोष्टीची, कारखाना कसा आहे, बँक कशी आहे, मुलगा काय करतो, सूनबाई काय करते, आई तुमच्या मंडळीची तब्येत कशी आहे, सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी दादा चौकशी करत होते. असं माणूस आता शक्य नाही राजकारणात होणं. दादासारखं माणूस शक्यच नाही आता होणं. मला तर वाटतं असं कोण नुसतं राजकारणाच्या पलीकडचे दादा होते. आता मंत्रालयात गेलं तर दादाची पोकळी ही तुम्हाला खाणार आहे. दादांच्या शिवाय मी कुठं जातच नव्हतो. दादांची अपॉइंटमेंट घेतली त्याच्या आधी मी अर्धा तास बसत होतो. दादा कितीतरी अपॉइंटमेंट्स लोकांचे संपल्या तर त्यांनी मला म्हणत होते, दिलीपराव तुम्ही बसा, बाकीच्या अपॉइंटमेंट. दादाच्या सोबत दुसऱ्याच्या अपॉइंटमेंट होत होत्या, माझ्या सोबत होता. काही अधिकारीच्या मिटिंग सुद्धा दादा माझ्या समोर घेत होत्या. दादांचा एवढा माझ्यावर विश्वास होता की दिलीप माने कुठं कुठल्या गोष्टी बाहेर बोलत नाही, कुठं काय सांगत नाहीत, म्हणून दादा प्रचंड माझ्यावर विश्वास होता दादांचा. आणि कुठलंही काम असू दे, एखादं राजकीय काम असेल, दिलीपराव आपल्याला ते काम करायचं आहे म्हणणार आणि मला फोन बंद करून टाकणार, तुम्ही मुंबईला आल्यावर मला भेटा. आणि वेळ मागितली आहे आणि वेळ न मागता सुद्धा दादांची गेलं. पहिल्यांदा दादा म्हणणार गडबड आहे का, नाही ना, थांबा जरा म्हणणार. मग दादा मला भरपूर वेळ देत होते, भरपूर मदत करत होते, भरपूर कामं माझी केले. ते कुठल्या स्वरूपानं कुठल्या रूपानं मी फेडू याची मला काही कल्पना नाही. दादा कोणावरही जोडून घेत होते. राजकारणामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांवर त्यांचे संबंध चांगले ठेवले, एकनाथ शिंदे साहेबांवर संबंध चांगले ठेवले, उद्धव साहेबांवर संबंध चांगले ठेवले, अमित भाई बरोबर संबंध ठेवले, मुख्य पंतप्रधानाबरोबर संबंध त्यांचे चांगले. अतिशय सगळ्या ठिकाणी आपलं आपलं आदर, रिस्पेक्ट हे दादाच्या खूप मनात असतं. कधी कोणाबद्दल वाईट बोलत नव्हते, कधी कोणाबद्दल टीका करत नव्हते, मागं पण कोणाची निंदा करत नव्हते. काम करण्याची हातोटी दादाची वेगळी होती. आणि हे आता असला नेता महाराष्ट्रातनं निघून गेला त्याची मला हळहळ वाटते. हे सोलापूरमधूनची मैत्रीची जी काही होते आणि दिलीप माने आणि अजित पवार यांच्यामधला जो ओलावा होता तो त्यांच्या कंठामधून देखील व्यक्त होताना दिसतो. न्यूज करता यासिन शेख, नितीन